थोड़ी जागा दे लावूया आम्हाला या ठिकाणी चौकीमध्ये व्यवस्थितरित्या उभे राहतील असं सर्वांनी उभं राहायचं गाडी पुढे घेऊ आपल्याला दोन राऊंडमध्ये आपल्याला या ठिकाणी उभं राहायचं पूर्ण पटांगण या ठिकाणी आहे पटांगणात आपण उभं राहू शकतो। तर काय सांगाल, भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्यात आली। विद्यार्थी असतील, नागरिक असतील, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भर पावसात देखील या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद होता। काय प्रतिक्रिया आहे आपली? या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून किंबहुना राष्ट्रभक्तीतून एक वेगळी कल्पकता आपणास दिसून आली गेल्या 3-4 वर्षामध्ये। 3 दिवसाचा महोत्सव, स्वतंत्रता महोत्सव साजरा करण्यासंदर्भामध्ये संकल्पना संपूर्ण देशासमोर मोदी साहेबांनी ठेवली आणि त्याला संपूर्ण जगामध्येच नव्हे, आज जगामध्ये अमेरिकेत बघितलं तरी देखील, युरोपमध्ये बघितलं तरी देखील तुम्हाला आज स्वातंत्र्य दिनासंदर्भामध्ये किंवा तिरंगा रॅली संदर्भामध्ये आयोजन बघायला मिळेल। आज आपण पालीसारख्या छोट्याशा नगरपरिषदेमध्ये बघितलं तर आमचे सगळे शासकीय अधिकारी, आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्ती, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती, अशा सर्व मोठमोठ्या व्यक्ती या रॅलीमध्ये सहभागी झाल्या। याच्या मागे उद्देश असा होता की मी माझ्या देशामध्ये ज्या राहतोय त्या देशाचा मी बांधील आहे, त्या देशाची राष्ट्रभक्ती मला जपायची आहे। या देशाचा जो झेंडा आहे तिरंगा, तो सन्मानाने मला उंच उभारायचा आहे, उंच डौलाने फडकवायचा आहे। ही एक संकल्पना घेऊन आज ही सकाळी सर्व मुलं, जवळजवळ हजाराच्या संख्येत मुलं आमच्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आणि आमच्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सन्माननीय गीताताई पालरेच्या यांच्या संकल्पनेतून इथं हजर राहिली। त्याचबरोबर हजारो नागरिक देखील आणि पदाधिकारी, कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले। एवढ्या पावसामध्ये देखील ही रॅली कशा पद्धतीने निघाली, पालीसारख्या छोट्याशा नगर परिषदेमध्ये एवढी मोठी रॅली निघते, तर तुम्ही विचार करा की ही मोदी साहेबांची संकल्पना संपूर्ण देशामध्ये आज जागोजागी आज काही कार्यक्रम होत आहेत। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही रॅली किती चालणार आहे। आज याच्यानंतर आम्ही हर घर तिरंगा ही संकल्पना राबवत आहोत। तुम्हाला संपूर्ण तालुक्यामध्येच नव्हे, रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशामध्ये घरोघरी तिरंगा फडकताना आपल्याला दिसेल। हे खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचं भाग्य आहे, आमचा स्वाभिमान आहे आणि आमची राष्ट्रभक्ती आहे।